अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील गावासाठी उभारण्यात आलेली जलशुद्धीकरण यंत्रणा गेली कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। सुमारे 1-2 वर्ष ही योजना काही प्रमाणात सुरू होती, मात्र त्यानंतर यंत्रणा पूर्णपणे बंद पडली असून आजपर्यंत ती पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने लाखो रुपयांचा खर्च करून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला होता। मात्र देखभाल आणि नियोजनाच्या अभावामुळे ही योजना बंद पडली असून ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याची वेळ येत आहे। विशेष म्हणजे गेली सुमारे 15 वर्ष गावाच्या सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही ही यंत्रणा सुरू करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे। इतकी वर्ष सत्तेत राहूनही गावकऱ्यांना स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी का पार पाडली नाही, असा जहरी सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत अशा निष्क्रिय सदस्यांना घरी बसवण्याचा निर्धारही ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे। गावाच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन जलशुद्धीकरण यंत्रणा पुन्हा सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकुंजे।